नमस्कार, मी नेहा शंखनाथच्या सल्ला डॉक्टर यांचा विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत करते। आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर मेघा बोबडे, जे की आयुर्वेद मध्ये तज्ञ आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका आपल्या जीवनात आयुर्वेदाचं किती महत्त्व आहे आणि ते कशा पद्धतीने काम करत असते। नमस्कार मॅम, सल्ला डॉक्टर या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत करते। नमस्कार। सर्वप्रथम मॅम, आमच्या दर्शकांना हे सांगू इच्छिता की नेमकं होमिओपॅथी म्हणजे काय? ॲक्च्युली होमिओपॅथी जी आहे ही जी औषध पद्धती आहे ही एका प्रिन्सिपलवर काम करते। त्याचं नाव आहे सिमिलिया सिमिलिबियस क्युरेंटर। आता याला आपण सामान्य लोकांच्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न करू। सारख्याला सारख्याने कसं ठीक करायचं। होमिओपॅथी ही एकच अशी पॅथी आहे की जी हेल्दी ह्युमन बीइंग्स म्हणजे अगदी निरोगी व्यक्तींवर आणि तेही फक्त मनुष्यांवरच प्रूव्ह झालेली आहे। ठीक आहे। तर या पॅथीमध्ये जेव्हा आपण निरोगी व्यक्तीला एखादं औषध देतो आणि मग त्याची लक्षणं येतात ती रेकॉर्ड केली जातात आणि ती लक्षणं त्यानंतर जेव्हा तुमच्याकडे एखादा रोगी येतो त्या रुग्णाची जी लक्षणं असतात त्याच्याशी मॅच केल्यानंतर मग त्याच औषधांनी त्या रोग्याला आपण दुरुस्त करतो। या प्रिन्सिपलला म्हणतात सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटम, म्हणजे सारख्याने सारख्याला आपण दुरुस्त करतोय। तर अशा पद्धतीने आपण रुग्णांना या होमिओपॅथीने ठीक करतो। जी आज कोरोनाची परिस्थिती सुरू आहे, आपण सर्वांना माहिती आहे, तर त्यात होमिओपॅथी हा कशा पद्धतीने काम करतो? ॲक्च्युली अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल ही थेअरी होमिओपॅथी मानत नाही। आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, एखाद वेळी 4 मुलं पाणीपुरी खायला जातात। मी अतिशय सामान्य लँग्वेजमध्ये बोलते आहे की माझी इच्छा आहे की सामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी। तर 4 मुलं जर पाणीपुरी खायला गेले तर तुम्ही बघा एखाद्याला टायफॉईड होतो। ठीक आहे। जेव्हा की पाणीपुरी एकाच ठिकाणी खाल्ली गेली आहे याचा अर्थ काय आहे की त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी आहे म्हणून त्याला टायफॉईड झाला, बरोबर आहे। तर आमची होमिओपॅथी जी आहे ही इम्युनिटी मीन्स आम्ही त्याला व्हायटल पॉवर म्हणतो, तर याच्यावर काम करते। प्रत्येक व्यक्तीची व्हायटल पॉवर ही वेगळी आहे। आज कोरोनामध्ये प्रत्येकजण मल्टीविटामिन, विटामिन सी, विटामिन D3 या सर्व औषधींचा मारा करतात आहे। कशासाठी? इम्युनिटी बूस्टअप व्हायसाठी। आणि तुम्ही जर होमिओपॅथी औषधं नेहमी घेत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची रोगप्रतिकारक शक्ती इतक्या चांगल्या प्रकारे वाढते की वारंवार इन्फेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत ते त्या व्यक्तींमध्ये अतिशय कमी होऊन जातात। ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही कोरोनामध्ये जर होमिओपॅथीचा वापर केला म्हणजे अतिशय इनिशियल सिम्पटम्सला, तर मला असं वाटतं की फार परिणामकारक ही होमिओपॅथी आहे। बाकी जे आपण ट्रीटमेंट घेतो ना, आयुर्वेदिक असो की नॉर्मल जे आपण ट्रीटमेंट घेतो, तर त्यामध्ये होमिओपॅथी ही कशा पद्धतीने काम करते किंवा काय वेगळं आहे यामध्ये? मी पूर्वीच आत्ताच 2 प्रश्नांमध्ये मी उत्तर दिले की होमिओपॅथी जी आहे ही तर सर्वात पहिले तुमची इम्युनिटी वाढवते, कारण की जर अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल थेअरी आम्ही मानत नाही। आमचं म्हणणं आहे की तुमची इम्युनिटी जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही इन्फेक्शनला प्रोन होणार नाही, बरोबर आहे। आणि दुसरी गोष्ट की आमच्या याच्यामध्ये सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट होते। आम्हाला डिसीज डायग्नोसिसची तशी फारशी गरज नाही। जर आम्हाला सिम्पटम्स मिळाले पेशंटचे तसेही आम्हाला कॉमन सिम्पटम्स म्हणजे जसं आता टायफॉईड आहे, टायफॉईडमध्ये लूज मोशन आहे किंवा फीवर आहे, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम डिस्टर्ब होतं, ॲसिडिटी होतं, त्याच्यानंतर नॉशिया, वॉमिटिंग, हे जे सिम्पटम्स असतात हे टायफॉईडचे कॉमन सिम्पटम्स आहेत। आमच्यासाठी काय आवश्यक असतं की या परिस्थितीमध्ये टायफॉईडमध्ये पेशंट कसा बसतो, कसा उठतो, तो कोणत्या कडावर झोपतो किंवा त्याला अन्नाची चव लागते आहे की नाही, त्याला कुठली गोष्ट खावीशी वाटते, कुठल्या गोष्टींनी त्याला त्रास होतो। दीज आर द व्हेरी पेक्युलियर रेड लाईन सिम्पटम्स। दिस सिम्पटम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन होमिओपॅथी। रेअर, पेक्युलियर जे डिसीज सिम्पटम्स असतात ते आम्हाला फारसे महत्त्वाचे नाही। त्याच्यामुळे रोग कुठलाही असो आमची ट्रीटमेंट ही सिम्प्टोमॅटिक होणार। त्याच्यामुळे आम्ही जसं आमच्याकडे पेशंट येतो आम्ही ट्रीटमेंट इनिशिएट करू शकतो विदाउट डायग्नोसिस। जे होमिओपॅथिक आहे मॅम, त्याचा बेस कुठनं सुरुवात झालं, जो आपण मूळ म्हणतो त्याची सुरुवात कुठनं झाली आहे? ॲक्च्युली आमचे जे होमिओपॅथीमध्ये 7 पिलर्स ज्याला म्हणतो आम्ही, आमचे 7 होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत ज्यांनी होमिओपॅथी, त्याच्यामध्ये हॅनिमन ज्यांनी ते फाउंडर आहेत। बाकी जे डॉक्टर्स आहेत जे 7 पिलर्स म्हणतो, हे जे व्यक्ती आहेत 7, हे सर्व ॲलोपॅथिक फिजिशियन्स होते त्या काळचे। आणि जी हार्श ट्रीटमेंट होती ॲलोपॅथीची त्याच्यापासून लोकांना
एक चांगली सुरळीत आणि चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करण्यात यावी म्हणून होमिओपॅथीचा शोध लागला. तर पहिलं औषध जे आमच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये फाउंड आउट झालं आहे त्याला म्हणतात सिंकोनाबार. कडू लिंबाच्या पाल्यापासून त्याच्या अर्कापासून जे तयार झालेलं औषध आहे ते डॉक्टर हॅनिमननी ह्या अर्काला यूज करून त्यांना पेशंटला देऊन नंतर मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं की हेल्दी ह्युमन बिईंग्सवर औषध देऊन मग त्यांचे जे सिम्पटम्स रेकॉर्ड केले आणि त्याच्या अकॉर्डिंगली ही होमिओपॅथी. तर जेव्हा औषध म्हणजे सिंकोना बार जेव्हा नॅचरली लोक त्याचा अर्क घेत होते त्यांना फीवरसारखे सिम्पटम्स आले. मग हे असं कसं झालं याच्यावर जेव्हा रिसर्च होमिओपॅथीमध्ये डॉक्टर हॅनिमननी केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की अर्क घेतल्याने जर फीवर येऊ शकतो तर या औषधाला जर आपण पोटंटाईज केलं तर याने तो फीवर ठीक पण होऊ शकतो. अशा प्रकारे होमिओपॅथीचा शोध लागला. आपण होमिओपॅथिकची ट्रीटमेंट सुरू करतो ना तर त्यात काही खाणपानाची जे आपलं दैनंदिन रुटीन असते त्यात काही चेंजेस करायची गरज असते का? ॲक्च्युली होमिओपॅथीमध्ये काही औषधांचे अँटीडोट्स दिले असतात ज्याच्यामध्ये कॉफी अँटीडोट असतो. स्पेसिफिकली मी बघितलं माझ्या प्रॅक्टिसमध्ये की ज्या औषधाला अँटीडोट कॉफी करतं त्यांना जर ब्लॅक कॉफी दिल्या गेली तर पेशंटला त्या औषधाचा जो इफेक्ट व्हायला पाहिजे त्या पेशंटवर तो तेवढ्या याच्यात नाही होत. तशाच प्रकारे कापूर तर कॅम्फर म्हणून एक मेडिसिन येतं ते पण अँटीडोट करायला म्हणजे कापूर जर खाण्यात आलं म्हणण्यापेक्षा आपण कापूर लावतो. कधी छोटे मुलं खाऊन पण टाकतात. तर हे जर त्याच्यानंतर पुदिना हे काही आहेत गोष्टी ज्या म्हणजे जी औषधं आमच्या याच्यामध्ये त्याची औषधं पण बनलेली आहे ती अँटीडोट करतात. पण अदरवाईज असं काही स्पेसिफिक आम्ही पेशंटला सांगत नाही की तुम्ही हे खाऊ नका किंवा ते खाऊ नका. सर्व काही होमिओपॅथीमध्ये तसं चालतं. फक्त काही स्पेसिफिक औषधांना जिथे आम्हाला माहिती असतं की कॉफीने अँटीडोट होईल कॅम्फरने अँटीडोट होईल ते स्पेसिफिक आम्ही सांगतो की हे तुम्ही घेऊ नका. पण अदरवाईज सर्व पेशंटला तसं काही होत नाही. आरामात ते घेऊ शकतात. कोणत्या परिस्थितीत मॅम आपण होमिओपॅथिक जी ट्रीटमेंट आहे ती आपल्या अंगी लागू शकतात? म्हणजे आपण म्हणतो की आपण भरपूरशा ट्रीटमेंट अशा आपल्याला नाही पटत कधी ॲलोपॅथी झाले किंवा अदर काही झालं तर जेव्हा आपल्याला होमिओपॅथी यूज करायचं असते तर त्यात काही स्पेसिफिक सिम्पटम्स असतात की आपण तेव्हाच होमिओपॅथिक यूज करू शकतो? नाही. होमिओपॅथी कसं आहे माहिती आहे का जर कधी कधी काय होतं की पेशंट आज ॲलोपॅथी आयुर्वेदिक युनानी असे बरेच मोड ऑफ ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे. पेशंटला जेव्हा डायबिटीज होतो थायरॉईड होतो काही असं मोठे आजार होतात तेव्हा पेशंट काय करतो पहिले ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतो आणि मग आयुर्वेदिक घेतो मग पर्यायाने म्हणून होमिओपॅथिक घेतो. मग असं जवळपास 3-4 वर्षांनी तो फिरत मग कुठेच काही रिझल्ट नाही मिळत आहे म्हणून मग तो होमिओपॅथिक डॉक्टरकडे येतो. काही याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये रुमॅटिक आर्थरायटिस झालं अँकलायझिंग स्पॉन्डिलिसिस झालं काही अशा बिमाऱ्या आहेत ज्याच्यावर ट्रीटमेंटसुद्धा नाही आहे. दीज आर द ऑटोइम्युन डिसीजेस. याच्यामध्ये त्याच्यानंतर स्किनमध्ये आहे सोरियासिस झालं एक्झिमा झालं याची ट्रीटमेंट तुम्ही बघाल तर ट्रीटमेंट म्हणजे आहे पण रिझल्ट नाही आहे. रिझल्ट म्हणजे टोटल 100% क्युअर नाही आहे जी की होमिओपॅथीमध्ये पॉसिबल आहे. पण पेशंट काय करतो जवळपास 5-5, 6-6 वर्ष सर्व औषधं घेऊन मग आमच्याकडे येतो आणि ऑलरेडी त्याची इम्युन सिस्टम इतकी डाऊन झाली असते की आम्ही त्याला पुशअप करायला तो आम्हाला रिॲक्ट करायला त्याची तेवढी एनर्जीच राहिलेली नसते. मग अशा परिस्थितीत आम्हाला त्या पेशंटला बरंच आणि पेशंटला कसं असतं की लवकर रिझल्ट पाहिजे आहे. लवकर रिझल्ट कुठे येतात जर आम्हाला डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट केलं जर एक्झिमा आहे पहिल्यांदाच पेशंट आमच्याकडे आलं तर आम्ही त्याला डेफिनेटली खूप लवकर ट्रीटमेंटने ठीक करणार. आणि काही फीवर झालं डायरिया झालं हेडेक मायग्रेन झालं तर याचे रिझल्ट्स तर खूप फास्ट येतात. पण जिथे तुम्ही 6-6 वर्ष ट्रीटमेंट घेतली आहे तिथे मला तरी असं वाटतं की जेव्हा तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाता तेव्हा तुम्ही कमीत कमी 1 वर्ष तरी पेशन्स ठेवायला पाहिजे. कारण डॉक्टर तुमच्यावर काम करणार आहे. 6 वर्ष तुम्ही जी इम्युन सिस्टम पूर्ण स्टिरॉइड्सनी म्हणा किंवा ॲलोपॅथिक ट्रीटमेंट किंवा ऑइंटमेंटनी केलेली आहे सप्रेशन झालेलं आहे. आम्ही सप्रेशन थेरपी मानतो. आम्ही म्हणतो की जर तुम्ही वर स्किनला काही प्रॉब्लेम झाला असेल त्याला क्रीम वगैरे वरून काही तुम्ही लावा लोशन तर त्यांनी ते सिम्पटम्स सप्रेस होतात. आम्ही फक्त पोटातून औषध देतो असं नाही. काही क्रीम पण अवेलेबल आहेत काही जसं इंजुरीसाठी वगैरे आम्ही ते देतो लावायला. पण अदरवाईज एक्झिमा सोरियासिस याच्यासाठी आम्ही पोटातूनच औषधं देतो. तर ही जी औषधं आहे ही पोटातूनच दिल्या जातात आणि तशा प्रकारेच आम्ही पेशंटला ठीक करतो. त्याची इम्युन सिस्टम हळूहळू बूस्टअप होतं. हळूहळू त्याची डाऊन लेवल आम्हाला वर आणावं लागते. पण याच्यासाठी जो कालावधी आम्हाला लागणार आहे तो आम्हाला पेशंटला द्यावा लागेल. तो म्हणजे 1 महिन्यात बस ते आम्ही क्रीम आणि स्टिरॉइड घेतले की मॅडम आम्हाला 2-3 दिवसात बरं वाटते तसं करा तसं नाही होणार. मग असंच जर शक्य असतं तर 6 वर्ष तुम्ही ट्रीटमेंट घेऊन मग आता होमिओपॅथीकडे का येत आहे.
है ना. हे जर इनिशिएटिव्ह तुम्ही पहिले घेतलं असतं, तुम्ही जर एवढं गुगल आज इतकं लोक यूज करतात, जर तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला दिसतं की एक्झिमामध्ये काय रिझल्ट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की सोरियासिसमध्ये ॲलोपॅथीमध्ये किती रिझल्ट आहे, पाईल्सच्या ऑपरेशननंतर काही गॅरंटी आहे का की पाईल्स पुन्हा होणार नाही, फिस्ट्युला पुन्हा होणार नाही, फिशर पुन्हा होणार नाही. जर असे तुम्हाला गॅरंटीड रिझल्ट असतील तर मला असं वाटतं की तुम्ही ऑपरेट करून मोकळं व्हा, ट्रीटमेंट घ्या, क्युअर करा. पण तुम्हाला जर रिझल्ट नाही आहे, तुम्ही जर चेक करताय की इतके लोक तुम्हाला सांगतात आहेत, है ना, ॲमेझॉनवर कपडे घेताना बघता ना की किती लोकांनी त्याला व्ह्यूज दिले आहे, लाईक्स दिले आहे, आणि मग कपडा खरेदी करता. इथे तर सर्व शरीराची गोष्ट चालू आहे. तिथे तुम्ही जर ही गोष्ट व्हॅल्युएबल गोष्ट जर सर्च करत नसाल, मग काहीच यूज नाही. आणि मग हे झाल्यानंतर मग तुम्ही आमच्याकडून एक्सपेक्टेशन्स ठेवाल की विदिन अ इयर आम्ही तुमचा 6 वर्षाचा जो डिसीज आहे तो एकदम ठीक करून देऊ. हाऊ इट कॅन बी पॉसिबल. आपण सर्वांना माहिती आहे मॅम की जी कोरोनाची परिस्थिती सुरू आहे त्यात ऑलमोस्ट पीपल हे वर्क फ्रॉम होम करत आहे किंवा घरी बसलेले आहेत. तर त्यांची जी दैनंदिनी सुरू आहे, वर्क फ्रॉम होम असो की घरी बसून असो, जेवण आणि आपण एका जागेवर बसलेलो असतो, तर त्यात आपल्या शरीराची कितपत हानी होत आहे. आता साधं उदाहरण घ्या. माझ्याकडे मी आता जवळपास 2012 पासून योगा, मेडिटेशन, माइंड पॉवर घेते. छोट्या मुलांपासून ॲडल्टपर्यंत सर्व सेशन्स करते. अजूनही माझे फ्री सेशन्स कोविडसाठी चालू आहे, छोट्या मुलांचे. मोठ्यांचे आत्ताच मी संपवले. मला असं वाटतं की आता पहिले डेंग्यू, त्याच्यानंतर म्हणजे एक तुम्ही जर्नी पहा, थोडंसं मागे वळा आणि बघा की डेंग्यू आला, त्याच्यानंतर स्वाईन फ्लू आला, त्याच्यानंतर कोविड आला, आणि आत्ता जो कोविड आपण बघतो आहे तो जो कोविड आहे ते व्हेरिएशन आहे, कोविडचं व्हेरिएशन आहे. म्हणजे हा कोविड इतका फास्ट ग्रो होतो की इवन डॉक्टरसुद्धा पेशंटला कसं वाचवायचं थोडेसे म्हणजे डाऊटफुल असतात ट्रीटमेंट करताना की कसं होईल, या पेशंटला कसं बाहेर काढायचं, याला कसं वाचवायचं. बरोबर आहे. मग आता तुम्ही ही जर्नी पाहिली तर मला असं वाटतं की शंका नाही की पुढच्या 2 वर्षामध्ये अजून काहीतरी नवीन येईल. मग तुम्ही ठरवलंच आहे की बसायचं, फक्त जेवायचं आणि काम करायचं, शरीरासाठी काहीच नाही करायचं. मग मला असं वाटते काहीच शक्य नाही. योगा, प्राणायाम, मेडिटेशन ह्या आजच्या काळाच्या गरजा आहेत. मला असं वाटते निसर्गाने तुम्हाला तुमच्या लिमिट्स या एका कालावधीमध्ये दाखवून दिल्या की मनुष्य एका मुंगीप्रमाणे आहे, ज्याला निसर्ग कधीही चिरडू शकतो. मग कुठल्याही माध्यमाने, भूकंप असो, येणारा पूर असो, काही पण असेल. तसेच ही बिमारी आहे. बरोबर आहे. मग मला असं वाटते की आता बिमाऱ्या कुठल्याही येऊन माणसाने स्वतः त्याला हे करायसाठी सक्षम व्हायला पाहिजे. स्वतःची इम्युनिटी कशी चांगली राहील, नुसतं मल्टीविटामिन्स घेऊन शक्य नाही आहे. तुम्हाला जर असं वाटतं की मल्टीविटामिनच्या भरोशावर तुमचं शरीर चाललं आहे तर ही तुमचा चुकीचा समज आहे. प्राण ऊर्जेवर तुमचं शरीर चालतं आणि ही प्राणऊर्जा तुम्ही शरीराच्या मार्फत शरीरात घेता, शरीराच्या बाहेर जाते. तर ही प्राणऊर्जा तुम्ही घ्यायची असेल तर तुम्हाला प्राणायाम, योगा, निदान जास्त नाही पण 5 ते 10 मिनटं रोज शांत बसून मेडिटेशन, ओंकार. मी सर्वांना कळकळीची विनंती करते की कोविडमध्ये छोटे मुलं, घरात जितके लोक आहेत त्यांनी बसून किमान 21 ओंकार तरी करावे. ओंकारामध्ये नायट्रोजन ऑक्साईड सिक्रेट होतं ओंकार करताना. जेव्हा तुम्ही ओम म्हणता ना, AUM हे 3 वर्ड्स आहेत. याच्यामध्ये जो म आहे, दिस व्हायब्रेट्स इन युअर नोज, अपर पोर्शन ऑफ युअर नोज, इथे तो व्हायब्रेट होतो आणि तिथे नायट्रोजन ऑक्साईड सिक्रेट होतो. आणि NO जो आहे हा अँटीबॅक्टेरिया, अँटीव्हायरल, अँटीफंगल काम करतो. म्हणजे जे इन्फेक्शन तुम्ही इनहेल करता, जर तुम्ही 21 ओंकार करत असाल, NO इथे सिक्रेट झाला असेल तर ते इन्फेक्शन इथूनच बाहेर क्लिअर होईल आत तुमच्या लंग्समध्ये, आणि नंतरची प्रोसेसच पुढे होणार नाही. तर मला असं वाटते 21 ओंकार प्रत्येकाने घरी, छोटे मुलं, मोठे, आणि तसंही 21 ओंकार सायकियाट्रिक ट्रीटमेंटवर बेस्ट रिझल्ट. जितके डिप्रेशनचे पेशंट आहे फक्त ओंकाराने बाहेर येऊ शकतात. तुम्ही ओंकार तसंही प्रत्येक बिमारीवर, कारण ओंकार ध्वनी इज अ सेलेस्टियल साऊंड, म्हणजे याच्यानीच आपले जितके आवाज आहेत, जितकं काही बनलेलं आहे, दॅट इज बिकॉज ऑफ ओंकार. तर एवढे ओंकार जर तुम्ही 21 केले तरीही तुमचं, आणि असं नाही की ओंकार केले मग प्राणायाम करायचे नाही, मग योगा करायचा नाही, मग तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम त्याचं काय होणार. आपण हल्लोच नाही, बसले किती पचवणार तुम्ही. आणि आजकाल कोविडमध्ये लोकांचा थोडासा थॉट प्रोसेस असा झालेला आहे की आपण घरीच आहे, मग आपण वेगवेगळे पदार्थ करायचे, स्टेटसवर टाकायचे, ते एन्जॉय करायचे. मला असं वाटते जरा थोडं तुम्ही शांतपणे विचार केला, या कोविडमध्ये किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या,
किती लोकांचे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल आहे. मग अशा ह्याच्यामध्ये आपण एक पौष्टिक अन्न म्हणून तुम्ही रोज वरण भात भाजी पोळी तब्येतीसाठी आवश्यक घ्या, पण अगदीच कचोरी भेळ पाणीपुरी समोसे आणि ते स्टेटसवर टाकणे योग्य आहे का? एक मनुष्य म्हणून आपण एक थोडा विचार मला असं वाटते सर्वांनी आपण हा करायला पाहिजे. कोरोनामध्ये योग हा कशा पद्धतीने काम करतो ना? आता समजा आपल्याला एक असं माहिती होते की हा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आहे, तर त्याने कितपत योग करायला हवं त्या सिच्युएशनमध्ये? हां, मी आत्ता जो योगाचे जे सेशन्स घेतले होते लास्ट टाईम ॲडल्टसाठी, तर प्रिव्हेंटिव्ह, त्याच्यानंतर ड्युरिंग कोविड, कारण की ड्युरिंग कोविड म्हणजे मी ICUचे पेशंट म्हणजे जे ॲडमिट पेशंट आहेत त्यांना उठून बसा आणि योगा करा असं नाही म्हणत आहे मी. ड्युरिंग कोविड म्हणजे जे होम क्वारंटाईन आहेत, ज्यांना तेवढे ब्रिदिंगचे इश्यूज नाही आहे असे लोक, आणि पोस्ट कोविड म्हणजे रिकव्हरीसाठी सुद्धा तुम्ही प्राणायाम करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम, त्याच्यामध्ये भस्त्रिका प्राणायाम आणि एक पृथ्वी मुद्रा. मी एक मुद्रा तुम्हाला सांगते, थर्ड फिंगर अँड थंब, याला पृथ्वी मुद्रा म्हणतात. ही मुद्रा 20 ते 25 मिनटं तुम्ही केलं तर तुम्ही जेवलेल्या अन्नामधले जेही पाचक तत्व आहेत, जेही न्यूट्रिशन आहे, ते तुमच्या बॉडीमध्ये या फक्त एका मुद्रेने ॲब्सॉर्ब होतात. आणि भस्त्रिका प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे 2 प्राणायाम तुम्ही अगदी चिकाटीने किमान अर्धा ते पाऊण तास केलं तर तुमचे लंग्स जे आहेत ते पुन्हा व्यवस्थित रिकवर होऊ शकतात. आणि बाकी प्राणायाम डिटॉक्सिफिकेशनसाठी कपालभाती प्राणायाम झालं, असे प्राणायामाचे तर असंख्य प्रकार आहेत. पण जे बेसिक मी तुम्हाला आता सांगते आहे हे जवळपास रामदेव बाबांनी घरोघरी पोचवलं आहे, आणि मला नाही वाटत की कोणाला हे 3 प्राणायाम येत नाही. तर ह्या बेसिक 3 प्राणायामवर तुम्ही मन लावून आणि प्रेमाने आनंदाने जर तुम्ही हे 3 प्राणायाम स्वतःच्या शरीरासाठी केले तर मी तुम्हाला अगदी निसंकोचपणे सांगू शकते की 100% तुम्हाला त्याच्यावर रिझल्ट येईल. कोरोनामध्ये जी आपली इम्युनिटी पॉवर जे म्हणतो आपण, ती काही प्रमाणात खालावली असते, तर त्यात होमिओपॅथी किंवा योगाच्या माध्यमातून काय करता येईल? होमिओपॅथिक ट्रीटमेंट जे पेशंट घेतात, आता माझ्याकडे कोविडचे मी भरपूर पेशंट केले, होम क्वारंटाईन करून केले, आणि त्यांनी होमिओपॅथीनीच आणि होमिओपॅथीच्याच न्यूट्रिशियस मेडिसिनने आपण त्यांना रिकवर केलं. तरीही मला असं वाटतं की न्यूट्रिशनल याच्यामध्ये सप्लिमेंटरी जे आहे मल्टीविटमिन्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आणि डाएट मला असं वाटते की प्रॉपर तुमचं असायला पाहिजे. त्यात मी जे योगा घेते की त्या स्टुडंट्सला किंवा मी कोविडचे जितके पेशंट्स हँडल केले त्यांना मी कंपल्सरी सांगितलं आहे की तुम्ही 5 बदामा भिजलेल्या, त्याच्यानंतर शेंगदाणे रात्री भिजवून ठेवायचे, बदाम आणि काळा मनुका पांढरा मनुका हे तुम्ही रात्री भिजवून ठेवायचं, आणि हे किमान एवढ्या वाटीभर तरी तुम्ही सकाळी उपाशीपोटी खा. हे तुम्हाला जेवढे मल्टीविटमिन तुम्ही घेता त्याहीपेक्षा खूप चांगल्या प्रकारे रिकवर करेल कोविडमधून. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला ह्या गोष्टी घेणं, मल्टीविटॅमिन्स औषधं पण जवळपास बरेच महाग असतात, तर ह्या काही गोष्टी आहे, शेंगदाणे, काळा चना, हे तुम्ही आरामात तुम्हाला इझिली अवेलेबल असतं घरी, तर तुम्ही ह्याच्यावर काम करू शकता. भिजवून सकाळी खाणे, स्प्राउट्स, मोड आलेली कडधान्य, हाय प्रोटीन डाएट थोडं थोडं चालू करा. आणि कसं असतं स्वतःची प्रकृती पाहून चालू करा. म्हणजे कसं असतं की तुम्हाला जर खा म्हटलं तर अगदी तुम्ही एवढं घेऊन खाल आणि मग त्याने तुम्हाला अपचन होईल, असं करायचं नाही. शरीराचं तुम्हाला स्वतःचं शरीर पहिले समजलं पाहिजे. ठीक आहे, यू शूड लाईक युअर कंपनी फर्स्ट. तुम्हाला जर स्वतःची कंपनी जर आवडत असेल तर तुम्हाला स्वतःला हळूहळू कळायला लागेल की तुम्हाला काय चांगलं वाटतं, काय चांगलं वाटत नाही, काय करायला पाहिजे, काय नाही, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. तर मला असं वाटते की हे जे मी सांगितलं तुम्हाला खायचं, हे तुम्ही जेवढं तुम्हाला पचतं, जेवढं तुम्ही डायजेस्ट करू शकता तिथून चालू करा. हळूहळू तुमची कॅपॅसिटी वाढेल, शरीर रिस्पॉन्ड करेल, हळूहळू ते तुम्ही वाढवू शकता. त्याची एक लिमिट, कुठल्याही याची अति करणं हे काही योग्य नाही. मग आपल्याला लिमिटमध्ये राहणं, मग ते शरीराच्या बाबतीत लिमिट्स कळायला पाहिजे, बोलण्याच्या बाबतीत लिमिट्स कळायला पाहिजे, ऐकायचं किती चुकीचं बरोबर त्याच्याही लिमिट्स असायला पाहिजे, योग्य अयोग्य बघायचं त्याच्याही लिमिट्स असायला पाहिजे. लाईफमध्ये ज्याच्या बॅलन्स आहे आणि लिमिट्स आहे, मला असं वाटतं त्याला काही कुठले प्रॉब्लेम्स होत नाहीत. रिसेंटली आपण हे बघत आहे मॅम की कोरोना पेशंट असं तो अर्ध्या बिमारीपेक्षा डिप्रेशनमध्ये जातो आहे. म्हणजे त्याला एक भीती आहे म्हणा की कोरोना झाला, तर याबद्दल होमिओपॅथिकमध्ये म्हणा किंवा योग केल्याने कितपत फायदा होतो? हा प्रश्न मला फार आवडला. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का की मी माझ्या फार जवळचे पेशंट्स पाहिले की जे ICUमध्ये गेले, म्हणजे पहिले त्यांना ॲडमिट केल्या गेलं, मग ते प्रोग्रेस होत आहे डिसीज म्हणून त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये होते ते कोविडच्या नंतर, मग त्यांना ICUमध्ये सिम्पटम्स वाढल्यामुळे किंवा त्यांना लंग्समध्ये काही प्रॉब्लेम्स झाल्यामुळे मग ICUमध्ये शिफ्ट केलं गेलं.
कसं असतं की ICUमध्ये खूप साऱ्या मशिनरीज असतात, त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मॉनिटर तुमच्या केल्या जातात, वारंवार राऊंड्स होतात, डॉक्टर्स येतात, बरेच टॅबलेट्स औषधं तुम्हाला IV थ्रू दिले जातात आणि ही प्रोसेस जी होत असते ती प्रत्येक व्यक्तीसाठी काही कधी ना कधीतरी नवीन असते आयुष्यात. प्रत्येकजण हॉस्पिटलमध्ये गेलेलाच असतो असं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटते की ह्या पेशंटला खूप जास्त अँझायटी, डिप्रेशन, फिअर, फोबिया, मी ठीक होईल की नाही. आणि मी बघितलं आहे की बऱ्याच पेशंटला असं वाटतं की बस मी आता ICUत गेलो ना, आता मी मरणार, आता मी घरी वापस नाही जाणार. आणि याच्याही पुढची एक स्टेप मी सांगते की कोविडच्या पेशंटला घरी आणत नाही, तिकडच्या तिकडेच त्याला नेऊन त्याचं पूर्ण आटपलं जातं. आणि ही एक इंडियन म्हणजे मला म्हणायला पाहिजे की हिंदू संस्कृतीमध्ये जे संस्कार होतात मृत्यूनंतर ते होत नाही आहेत. त्यांनी एक खूपच जास्त पेशंटमध्ये खूप जास्त फिअर आहे. मला असं वाटते की पेशंटनी सर्वात पहिले ना स्वतःच्या आणि होमिओपॅथीचा जर इथे कन्सर्न आला, मला असं वाटतं ICUच्या पेशंट जरी ICUत असेल तर रिक्वेस्ट करेल, जर कोणी डॉक्टर माझा बघत असतील ॲलोपॅथिक जर हा इंटरव्ह्यू, तर त्यांना पण जर होमिओपॅथी कोणी साईड बाय ICUमध्ये पेशंट ॲडमिटेड त्याला देत असेल किंवा तो पेशंट घ्यायला तयार असेल तर प्लीज त्याला द्या. आमच्या होमिओपॅथीच्या अकॉर्डिंग 99% डिसिजेस आर ओरिजिनेटेड फ्रॉम माइंड, म्हणजे मानसिक असतात. आणि हे आता हुनी म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. जर तुमच्या आणि आमच्यामध्ये जर एवढं साम्य आहे तर मला असं वाटते की फक्त तुम्ही बाकी पूर्ण ट्रीटमेंट पेशंटला द्या, पण ॲटलिस्ट त्याला त्या फोबियातून, त्या फिअरमधून, त्या डिप्रेशनमधून, त्या स्ट्रेसमधून, त्याच्या फॅमिली जी त्याला दिसत असते, त्याचं फायनान्शियल स्ट्रेसमध्ये तो असतो की आता मी अजून इथे राहील, किती पैसे लागतील, मग या स्ट्रेसमधून त्याला हे करायसाठी, बाहेर काढायसाठी, एक्झिट करायसाठी अशा पेशंटला तुम्ही होमिओपॅथी अलाउ करा. कारण यांनी तो पेशंट मेंटली जर स्टेबल राहिला तर तुमच्या औषधांना तो खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करेल. बरेच वेळा मी ऐकलं आहे, माझी बहीण 3 ICUज कोविडचे KM हॉस्पिटल पुणे इथे हँडल करते आणि जेव्हा माझं तिच्याशी कन्व्हर्सेशन होतं तर ती मला हेच सांगते की पेशंट खूप भीतीमध्ये असतात आणि ट्रीटमेंटला रिस्पॉन्डच करत नाही. आता करंटली त्यांनी इम्युनोग्लोबिन चालू केलेले आहेत पेशंटला द्यायला, त्यांची इम्युन पॉवर बूस्टअप करायसाठी, कारण की बाकी काही औषधं देऊन पेशंट रिस्पॉन्ड नाही करत आहे. म्हणून मला असं वाटते की होमिओपॅथी साईड बाय साईड प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे, कारण त्यांचं माइंड तरी त्यामुळे स्टेबल राहील. कम्युनिकेशनमध्ये एक हे आहे ना की घरी आपण चहा म्हणा किंवा काढा आपण जे घरेलू नुसके वापरतो कोरोनामध्ये, तर ते कितपत योग्य आहे मॅम आपल्या शरीरासाठी? हे पहा, प्रत्येकाची जी प्रकृती असते ना ती पहिले आपण लक्षात घेतली पाहिजे. वात, कफ आणि पित्त ह्या 3 प्रकृती असतात. तर याच्यानुसार आयुर्वेदामध्ये आणि आमच्या पॅथीमध्ये आम्ही हॉट आणि चिली पेशंट्स असं कन्सिडर करतो आणि 3 मायाझम, सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस. आता मी याच्यावर जास्त बोलणार नाही, पण मी एक जनरल आयडिया, कारण की मला तुम्हा लोकांपर्यंत पोचायचं आहे म्हणून मी एक जनरल आयडिया तुम्हाला देते की कुठल्याही गोष्टीचा मी आत्ताच बोलली अतिरेक करू नका. दिवसभर थर्मसमध्ये पाणी गरम करून ठेवता आणि ते पिता. तुम्ही मला सांगा, इतकं गरम गरम प्या. आपल्या इथे आपल्या देशामध्ये उन्हाळा किती कडक असतो. नागपूर पहा तुम्ही कसं आहे उन्हाच्या बाबतीत. अशा ह्याच्यात एवढं गरम खाल, 2-3 वेळा काढे प्याल, 2 वेळा चहा प्याल, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी तुम्ही मेडिसिन्स घेतायत ते पण हीट प्रोड्यूस करतातच, बरोबर आहे. तेही पचवायला तुम्हाला काही ना काही ऊर्जा लागते. मग अशा परिस्थितीत तुम्ही सकाळी गरम पाणी पिणे, रात्री झोपताना गरम पाणी, 2 वेळा तुम्ही चहा घ्या किंवा 2 वेळा तुम्ही काढा घ्या. त्याच्यानंतर काही जसं बेसिक कोणी हळद, पाण्यामध्ये हळद घेतं, दुधामध्ये हळद घेतं किंवा अद्रक हळद घेतं, हे जे आहे ना तर हे 2-2दा म्हणजे 6च्या वर दिवसातून होता कामा नये. इतकं तुम्ही ते करू नका, कारण की तुम्ही कितीही कराल तर जरुरी नाही आहे. त्यापेक्षा मी म्हणेल प्राणायाम आणि ओंकारावर भर द्या, ते तुम्हाला यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे. आणि हे जर तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला भीती वाटते, तर मला असं वाटतं दिवसातून 2 वेळा गरम पाणी पिणे, 2 वेळा चहा किंवा काढा घेणे, 2 वेळा हळदीचं दूध किंवा अद्रकाचं दूध घेणे. दॅट सफिशियंट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ कोविड. याच्यापेक्षा जास्त करू नका, नाही तर तुम्हाला अँटॅसिड, कॉन्स्टिपेशन, लूज मोशन याच्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतं. आणि मी याची ट्रीटमेंट करून चुकली म्हणून मग मी तुम्हाला आता सांगते की ह्यानी काय होतं की याचे साईड इफेक्ट्स जास्त आहेत आणि प्रिव्हेन्शन कमी आहे. म्हणून तुम्ही जेवढं सांगितलं तात्पुरतं 6दा, दॅट्स मोर दॅन सफिशियंट. शेवटचा संदेश म्हणून आमच्या
आमच्या दर्शकांना तुमच्या मार्फत काय देऊ शकता? मला असं वाटते की आजचा जो काळ आहे, आज तुम्ही सर्वांनी ज्या ह्याच्यातून गेल्या आहेत, बऱ्याच लोकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलेलं सुद्धा आहे आणि कोणाची कशी परिस्थिती आहे सांगता येत नाही. जरी तुम्ही कोविडमध्ये स्वतःला सेफ करण्यासाठी, पण मला असं वाटते ज्याला गरज आहे त्याला मदत करा. सर्वात पहिली गोष्ट, ज्याला अन्नाची गरज आहे, कोणाला पैशाची मदत आहे, कोणाला कधी कधी हॉस्पिटलाइज करायला कोणी सोबत नसतं, स्वतःची काळजी घ्या पण दुसऱ्याची मदत करा. मला होऊ नये म्हणून अगदी अलग राहू नका. माणुसकी म्हणून तेवढी माणुसकी आपण पाळायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मी हे सांगेन की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आपल्याला बिमारी झाल्यानंतर आपण ट्रीटमेंटसाठी पळण्यापेक्षा मला असं वाटते आज तरी प्रत्येकाने एक साधं उदाहरण देते, खूप छोटं आहे, कदाचित तुम्हाला ऑडही वाटेल. घरात जी भांडेवाली बाई येते ना, ती भांडे घासते, तिला मला असं वाटते 600 ते 800 आपण दर महिन्याला पे करतो. पण योगा करत असताना आपण हा विचार करत नाही की हे शरीर, हे इतकं मौल्यवान शरीर की ज्याच्यामुळे आपण सर्व क्रियाकर्म करतो, पैसा कमवतो, सर्व आनंदात सर्व एन्जॉय करतो, सर्व सुख एन्जॉय करतो, बरोबर आहे. पण याची काळजी घेण्यासाठी आपण फार विचार करतो. 3 ते 3.5 हजाराची बाया पटकन साडी घेऊन घेतात. पण मला असं वाटते की तुम्ही योगा प्राणायाम याच्यासाठी वेळच नसतो. वेळ नाही आहे. मला असं वाटते जर तुम्ही प्रायोरिटाईज केलं स्वतःच्या हेल्थला, कारण एका बेड रिडन माणसाला 3.5 हजाराच्या साडीची गरज नाही लागणार. त्याला काय लागेल? बेडपान लागेल, जागेवर सेवा करणारे लोक लागतील. मग ही परिस्थिती तुम्हाला आवडेल का? जर अशी परिस्थिती तुम्हाला आवडणार नसेल, दुसऱ्यांवर विसंबून राहणे तुम्हाला आवडणार नसेल, तर मला असं वाटते की पहिले स्वतःची काळजी घ्या, स्वतःची शरीराची काळजी घ्या आणि ह्या स्वतःच्या शरीराला अतिशय प्रायोरिटीवर ठेवा. योगा, मेडिटेशन, प्राणायाम या गोष्टी अतिशय प्रामुख्याने, म्हणजे दिवस सुरुवात झाल्यानंतर सर्वात पहिले हेच करा. नंतर मोबाईल पहा, नंतर व्हॉट्सॲप पहा, नंतर स्टेटस पहा. पण सर्वात पहिले मला असं वाटते, माझी कळकळीची विनंती म्हणून ऐका की आता तरी योग आणि प्राणायामाला जीवनाचं अविभाज्य अंग म्हणून स्वीकारा आणि त्या याने स्वतः प्रयत्नशील राहा. मुलांना पण लहानपणापासून जे बाळकडू पाजाल तेच त्यांना मोठं झाल्यावर कामात येईल. आज आपण मनुष्य म्हणून त्यांच्यासाठी काहीच ठेवलं नाही आहे भविष्यात. आज ऑक्सिजन घेऊन जगण्याची पाळी आली आहे, विकत घेतो आहे ऑक्सिजन मनुष्य. मग समजा तुमची मुलं मोठे होतील तर ते तुमच्याकडे काय पाहतील? निसर्गाची काळजी घ्या, झाडे लावा. नसाल झाडे लावू शकत, किमान कापू तरी नका. एवढंच मी तुम्हाला आता हे शेवटचं म्हणून या 3 गोष्टी खूप कळकळीने सांगते आहे. धन्यवाद. जाणून घेतलंय की आयुर्वेद हे आपल्या जीवनात कशा पद्धतीने काम करतं आणि कोरोनाची जी सध्या परिस्थिती सुरू आहे त्यात योग केल्याने आपल्या शरीराला कितपत फायदा होते. आजच्या कार्यक्रमात माझ्यासोबत एवढंच. तर पाहत रहा शंखनाद न्यूज, आवाज सत्याचा.